दहिसरमध्ये शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय। सध्या पोलिसांनी या व्हिडिओबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही। तर नाना पटोले भाजपचं काम करत होते असं सुजात आंबेडकरांनी म्हटलंय। 2019 पासून काँग्रेससोबत युतीसाठी वंचित आघाडीनं हात पुढे केला होता असं सुजात आंबेडकरांनी म्हटलंय। नाना पटोलेंमुळे त्यावेळी काँग्रेससोबत युती झाली नाही असं सुजात आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। आम्ही 2024-2019 लोकसभा विधानसभेला पण युतीचा हात पुढे केला होता। तेव्हा जे माजी अध्यक्ष होते किंवा काँग्रेस ज्यांच्या हातामध्ये होती ते डायरेक्ट भाजपचे काम करत होते असं आमच्या सरळ सरळ निदर्शनात आलं होतं। नाव घेऊन बोलायचं झालं तर नाना पटोले हे डायरेक्ट भाजपचाच माणूस आहे, भाजपमधनच काँग्रेसमध्ये आलाय। त्याला प्रदेशाध्यक्ष त्यांना कसं बसवलं हे कोणालाच कळलं नव्हतं आणि भाजपचा माणूस असल्यामुळे त्यांनी वंचित आणि काँग्रेसची युती कधी होऊच नाही दिली। आता एक काँग्रेसी माणूस हा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे ती युती सहजपणे होऊन गेली। तर पिंपरीमध्ये एबी फॉर्म गहाळ करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांची बदली जी आहे ती करण्यात आलेली आहे। पिंपरी चिंचवडमधील निवडणूक अधिकारी हनुमंत पाटलांची बदली करण्यात आली। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जयश्री भोंडवेंचा एबी फॉर्म हनुमंत पाटलांनी गहाळ केला होता। जयश्री भोंडवेंनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती। एबी फॉर्म गहाळ झाल्यानं जयश्री भोंडवेंना अपक्ष जे आहे ते त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। सदर प्रकरणामध्ये प्रशासनाच्याकडनं आरओ ऑफिसमधनं चूक झाल्याचं निदर्शनास येतं आहे आणि त्या संबंधामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। यासोबतच संबंधित झोनमध्ये जे आरओ म्हणून कार्यरत होते आरओची बदली करण्यासाठी विनंती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आलेली होती आणि त्यांच्याकडनं तसे आदेश पारित झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 3 मधील भाजपा उमेदवार प्रकाश दरेकर यांचा घरोघरी प्रचार पाहायला मिळतोय। वॉर्डमध्ये आम्ही कामं केली आहेत, येथे कुणीही नाराज नाही। प्रचारामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित असल्याचं प्रकाश दरेकरांनी सांगितलं आहे। आणि महायुतीचा धर्म म्हणून त्यांनी आपलं काम महायुतीचं करण्याचा निश्चय केलेला आहे आणि सर्व कुठल्याही प्रकारचं नाराजी नसताना आपल्या प्रकारचं काम होतंय हे चित्र या प्रभागामध्ये दिसतंय। अजित पवार शरद पवारांचे नाही झाले, नांदेडचे काय होणार? असदुद्दीन ओवैसी यांनी प्रचार सभेतून अजित पवारांवर हल्लाबोल केलाय। तुमचं नाव अजित पवार असल्यानं घोटाळ्यातून वाचलात असं देखील ओवैसींनी म्हटलंय। अजीत पवार तुम शरद पवार के नहीं हुए, तुम नांदेड़ के क्या हो सकते हो? जो आदमी तुमको पाल पोस के बड़ा किया, तुमको मुकाम दिया, तुमको इज्जत दिया, तुम उसी को घर में बिठा के आगे बढ़ गए। ये अजीत पवार की पहचान है और खुद खड़े होकर बोलता है 75,000 करोड़ का गबन का मुझ पर इल्जाम है, क्या हुआ? हाँ अजीत पवार, तुम्हारा नाम अजीत पवार है। तुम्हारा नाम कोई मुसलमान का नाम होता तो तुम 75 साल जेल में रहते। ये फर्क है जो सत्ता में रहता है और जो मजलूम मुसलमान होता है। महापालिका निवडणुका प्रचार साहित्यावर मकर संक्रांतीची छाप पाहायला मिळते। महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार साहित्यामध्ये महिलांकडून जे आहे ते आता वाटप जे आहे महिला उमेदवारांकडून हे केलं जाऊ शकतं। मंगळसूत्र, हळदी कुंकू, करंडे, बांगड्या यासोबत टोपली असं वेगवेगळे साहित्य जे आहे ते बाजारात जे आहे ते आलेलं आहे। सर्वच विविध साहित्यांवर राजकीय पक्षांचे चिन्ह देखील पाहायला मिळतात। तर 7 दिवसांच्या आत नोटिशीचा खुलासा केला नाही तर रील स्टार अथर्व सुदामेंवर कारवाई करणार। पीएमपीएल प्रशासनानं हा इशारा दिलाय। अथर्व सुदामेला नोटीस पाठवल्यानंतरचा आजचा 4था दिवस आहे। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा इशारा दिलाय। मी खुश नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। मला खुश ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, आम्ही लवकरच भारतावर टॅरिफ लावू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला हा इशारा दिला।